जो जो येतो जन्माला त्या कुणास चुकला नाही. प्रेम असा हा भाव ज्याला कुणीच मुकला नाही. प्रेम लुटावे प्रेमाने, प्रेमच जतन करावे. कुणा साथीने जरूर ह्या प्रेमाच्या गावा जावे. असो इच्छा नसो तरीही कायम अथवा क्षणभर प्रत्येकाच्या नशिबी फुलतो प्रेमाचा गुलमोहर. मनीषा, मनीषा डार्लिंग. आले आले. अरे मला काय भास होत आहेत की काय? मनीषा, ए मनीषा. आले. अरे मला सारखे सारखे काय भास होत आहेत यांनी हाका मारल्याचे? मनीषा, काय झालं ओरडायला? आणि आतबाहेर काय करतेस तू? इथे पूर्ण नवरा तुझ्या समोर बसलाय आणि आतबाहेर काय? आणि तुम्ही आले आला काय हाका मारायला लागलेत मला? घाबरले ना मी. अरे बायकोला हाक मारायला कारण कशाला पाहिजे? हा, मला तर असं वाटतं की सतत तुझं नाव घेत राहा. मनीषा, 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 मनीषा. तुमचं आपलं काहीतरीच असतं. बरं सांग, मी तुझ्यासाठी काय आणलं? कानातले, साडी. जरा रोमॅन्टिक विचार कर ना. नाही, मला नाही ओळखता येते. तुम्ही दाखवा ना. बरं चल, डोळे बंद कर. काय लहान मुलासारखं? कर ना. ठीक आहे. ए बघायचं नाही, आधीच सांगतोय, नाही दाखवणार नाही. नाही 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 बघत. नीट करते बंद. हो, हे बघा. ते किती आहेत? आता मला दिसतंय का? व्हेरी गुड. बघू नको. नाही बघू नको. नाही नाही. हा, गजरा. तुझ्या केसांमुळे या गजऱ्याला शोभा आली, नाही तर म्हणून वाटत होता. नाही हो, तुमच्या हाताने माळलात ना म्हणून खुललाय. अरे बापरे. आवडला खूप. तुला साडी हवी होती? नाही नाही, तू आत्ता म्हणालीस ना साडी. हो नाही हो, मी सहजच म्हणाले. काय ना, साडी एकदा दिली की देण्यातला आणि घेण्यातला आनंद संपून जातो. अरे पण गजऱ्याचं तसं नसतं. घरी परतताना आठवणीने घ्यावा लागतो. ताजा. आपलं प्रेम सुद्धा असंच ताजं राहतं. तुझ्या प्रेमामुळेच माझ्या आयुष्याला अर्थ आहे. ते नेहमी तसं ताजं राहील. भूक लागली तुम्हाला? कसली? जेवणाची. हो. बरं, पानं वाढते. हातपाय धुवून घ्या. अहो, 5 मिनिटामध्ये पानं वाढते. चला हातपाय धुवून घ्या. अहो हो, कसला विचार करताय? एक प्रोजेक्ट आहे,
असेंब्लिंगचं. दिवसाला 1 पीस काढला ना तर 100 रुपये मिळतात. कुठे जायची गरज नाही, इन्व्हेस्ट करायची जास्त गरज नाही, घर बसल्या पण करू शकतो. म्हणजे दिवसाला 5 पीस काढले तर 500 रुपये, महिन्याचे 15,000 रुपये. जास्त पीस काढले तर जास्त पैसे. मला हा बिझनेस करायला हरकत नाही यार. तुम्हाला एक सांगू का? म्हणजे रागावू नका. तुम्ही म्हणाल की हिचं आपलं नेहमीच असतं, पण हे असले उद्योग करण्यापेक्षा नोकरी का नाही करत? अगं, माझं काय वय आहे का आता नोकरी करायचं? काही काय असं काय वय झालंय तुमचं? दादा ऐकेल, त्याला सांगूया. मनीषा, ऐका ना, तो काहीतरी करेल. मनीषा, मी नोकरी का करत नाही याचं कारण मी तुला सांगितलं. आणि यापुढे या घरात या विषयावर चर्चा नको, कळलं? काय मग मेनू काय आजचा? मेनू म्हणाला हे काय हॉटेल आहे? साधं घरचं जेवण. अगं तुझ्या हातचं जेवण म्हणजे काय पंचपक्वान तुझ्यासारखं. आज स्वारी खूप खुश दिसतीये. आज आपल्या हक्काची शेवटची रात्र आहे. का? का म्हणजे उद्या येतील आपले राजपूत मामाकडून परत. मग काय वाटणी सुरू. असं काय बोलताय तुम्ही? आपला मुलगा आहे तो. मस्करी घेतली. बरं चल, पानावर. तू वाढ, मी पटकन आलो. अहो पण तू वाढ, मी 2 मिनिटात. आता कुठे चाललाय? 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं. आलो. अहो, ऐका 2 ना. मिनिटात आलो. 2 मिनिटात आलो. काय रे, रिचार्ज करायला उधारी घेतोस? 2 दिवसात देतो सांगून 2 महिने झाले तरी परत करत नाहीस. घेताना काय बोलला होतास रे? भाऊ, उधारीचा खाऊन कोणी जगतं का? आजकाल फोन शिवाय कोणाची कामच होत नाहीत. नाही, तुमच्याकडे पुन्हा रिचार्ज करायला यायचं म्हटल्यावर तुमचे पैसे बुडवून कसं चालणार? बोलला होतास ना? हे बोल ना, गप्प का बसलायस? हॅलो. काय रे, लाज वाटत नाही तुला? पैसे बुडवण्यासाठी बायकोच्या आवाजाचा वापर करतोस. ही नवीन स्टाईल आहे वाटतं तुझी, लोकांना चुना लावण्याची. पुढच्या खेपेला ये रे तू दुकानावर, मग बघतो मी तुला. वा, काय मग कसं झालंय माहोल? आपल्याला क्वचितच मिळणारी रोमॅन्टिक रात्र. काय झालं? एकीकडे जगातल्या सगळ्या बायकांना हेवा वाटेल इतकं प्रेम करते, आणि दुसरीकडे हे असं वागतं. कसं वागलो? तुम्ही रिचार्ज साठी दुकानदाराकडून पैसे उधार घेतले होते, त्याचा फोन आला होता. अगं मग मला द्यायचा ना फोन. कसा द्यायचा? माझा आवाज ऐकून तो म्हणाला की तुम्हीच माझ्यासारखा आवाज करून त्याला फसवताय, पैसे परत करायचे नाहीयेत म्हणून. असं म्हणाल तो? हो. आपल्याला बघून येतो. अहो पण मी म्हणते, उधारी करायचीच कशाला? उधारी? 100 रुपयासाठी रडतोय तो. त्याचं गव्हर्नमेंट ऑफिस मधलं काम 4 दिवसात केलंय मी माझ्या ओळखीने. आता बसला असता फेऱ्या मारत महिनाभर. फुकट करून दिलं ते काम? नाही केलं फुकटात, मान्य आहे मला. पण इतर दलालांपेक्षा कमी पैसे घेतलेत मी. 3-4 हजार रुपये वाचवले त्याचे, आणि आता 100 रुपयासाठी एवढा रडतोय तो. आणि माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी त्याला दिले नाही असं नाहीच आहे. त्याच्याकडे 2,000 सुट्टे नव्हते, मी काय करू म्हणून राहिले. तुझा विश्वासच बसत नाही ना माझ्यावर. चल चल, आत्ताच्या आत्ता त्याला फोन करू आणि सोक्षमोक्ष करू, खरं खोटं काय ते दाख. चल. नाही चल. नाही नाही चल ना. नाही. हा प्रॉब्लेम काय? मला बाहेरच्या माणसासमोर माझ्या नवऱ्याचं खरं खोटं करायचं नाहीये. तुला अजूनही वाटतं मी असं कोणाला फसवेन? अहो तसं नाही हो. मला तुझी शपथ, उद्याच्या उद्या सगळे पैसे परत करतो. खरी शपथ घेताय ना? खरी शपथ. पण उद्यासाठी आपण आजची रात्र का वाया घालवायची? तुझ्यासोबत एकांतपणा मिळावा म्हणून मी खूप वाट बघत असतो. तू बरोबर असलीस ना, की जगातले सगळे प्रश्न सोपे होऊन जातात. नको त्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा
चला जाता हूँ किसी के धुन में धड़कते दिल के तराने लिए ला 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 आ. हे काय इतक्या सकाळी सकाळी कुठे निघालात? सकाळी सकाळी मॅडम 8 वाजले 8. काय म्हणता? एवढे वाजले? मला उठवायचं नाही का? 8 झोपली होतीस मस्त पैकी. तुमचं आपलं काही असतं. आणि नाश्त्याचं काय तुमचं? नको थोडा वेळ थांबा, पटकन उपमा टाकते, जास्त वेळ लागणार नाही. नको 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 बरं त्या आधी चहा घ्या, 1 मिनिट. नको झालाय माझा चहा. तो बघ. अय्या म्हणजे तुम्हीच बनवून घेतलात? हो बाई घेतला करून. सॉरी. हा तुझ्यासारखा एकदम झकास नाही जमला, पण गरज भागली. काय तुम्ही मला उठवलं नाही, नाश्ता पण नाही केला, चहा पण तुम्हीच बनवून घेतलात. ठीक आहे ग, करतेस ना नेहमी तू. एक दिवस नाही केलं तर काय बिघडलं एवढं त्यात? आणि जाताना मी खाईन काहीतरी वाटेत. प्रॉमिस, उपाशी राहणार नाही. ओके? आणि तुला पण काम आहे आज, मिहिरला घेऊन यायचंय, लक्षात ठेव. हो मी आज जाणार आहे दुपारी ट्रेनने त्याला घ्यायला. गर्दी नसते ना तेव्हा. अजिबात ट्रेनने वगैरे जायचं नाही. टॅक्सीने जायचं आणि टॅक्सीने यायचं. आता टॅक्सी कशाला? उगाच ते 500-600 रुपये जाणार. मी नाही जाणार टॅक्सीने. काय सारखं पैसा पैसा पैसा, किती वाचवणार आहेस असं पैसा? सोड ना, चल ना. परत घरी आल्यानंतर घरची कामं असतातच तुला. आराम कर ना जरा. उगाच आपलं टॅक्सीनेच जायचंय. हा पैसे आहेत का देऊ? आहेत माझ्याकडे. नाही ना, थांब दे तुम्ही. नाही आहेत माझ्याकडे. येतोय मी, थांब. नको मला. बरं ठीक आहे, चल येऊ. बाय बाय. मोबाईल राहिला, सॉरी. चल बाय. आता काय देवाकडून सुद्धा उधार घ्यायचा विचार आहे वाटतं. सदा तुझ्या बाबतीत काही अशक्य नाही बाबा. जगातला तू पहिला माणूस असशील जो देवाला सुद्धा सोडणार नाही. अरे तुझ्याशी बोलतोय मी. काय तात्या, एकदा, फक्त एकदा म्हटलं पैसे नंतर देतो, तर एवढं ऐकवतोस मला? फक्त एकदा? अरे फक्त एकदाच कधीतरी पैसे देतोस, बाकीच्या वेळेला उधारीवर खातोस. अरे जनाची नाही मनाची तरी लाज बाळग ना. बाप्पा बघतोस ना रे, काय 10-20 रुपये जरा वर खाली झाले तर जन मन धन काढायला लागलं तात्या. 10-20 नाही, थांब. सदा सदा माहितीये 370 रुपये बाकी आहेत. काय तात्या, 3,70,000 रुपये बाकी असल्यासारखं बोलतोस. लागलंय माझ्या. जाऊ दे, नाही खात तुझ्या हॉटेलमध्ये आता. नकोच खाऊस. अरे माझ्या मागची उधारीची काळजी तरी मिटे. अरे माझे पैसे कधी देतोय? अरे तात्या, आता काय परत कशाला आलायस? बरोबर आहे ना, बाहेर दुसरीकडे कोणी फुकट घ्यायला घालणार नाही तुला. काळजाला धक्का लागलाय माझ्या. माझं स्वाभिमान दुखावलंस. आजच्या आज तुझे सगळे पैसे चुकते करतो की नाही बघ, बघच. अरे अरे पैसे तर दे आधी. एक मिसळ पाव दे. मिसळ पावचे ऍड करायचं ते. हा ते म्हणजे झालं. काय? अगं तुला माहितीये त्या मानेंच्या पोरानं नेहाला आय लव्ह यू म्हटलं आणि तिनं सुद्धा त्याला. काही काय सांगताय मला? एखाद्या हिरोला सुद्धा ती भीक घालत नाही, मानेंच्या पोराला कसली घालतीये? खरंच ग, ते असे आपल्या भिंतीआड उभे होते. मी बाजार घेऊन येतच होती. अच्छा, म्हणजे त्यांना पाहून तुम्ही मुद्दाम थांबलात आणि त्यांचं बोलणं लपून ऐकलत ना? अगदी तसंच काय नाही, ते आपलं सहज कानावर पडलं म्हणून. असू द्या तो, पण त्याच्यामुळे आपल्याला कळलं तरी त्यांच्यामध्ये काय चाललंय ते. सदा, ए सदा, अरे घरात आहेस का? काका, काका या ना.
काही काम होतं की सहज आलात तुम्ही? काम होतं ग, पण तुझ्याकडे नाही, तुझ्या नवऱ्याकडे होतं. आहे का तो घरी? नाही येत ते. कामानिमित्त आत्ताच बाहेर गेले, पण तासाभरात परत येतील असं सांगितलं. सदाभाऊजी घराच्या बाहेर गेले की यायचं वेळेचं भान कुठे राहतं त्यांना? हो, तेही खरंच. 1000 कामे मागे लावून घेतलेत. असो. काका तुमचं काय काम होतं मला सांगा, ते आले की मी त्यांना सांगते. नाही, तो आला की मी त्याच्याशी बोलेन. संकोच करू नका, जे काय असेल ते बोला. संकोच नाही ग, पण ज्याची त्याची कामं ज्याची त्यालाच सांगितलेली बरी नाही का? तो आला की फक्त सांग, मी येऊन घे. हो सांगेन. ऐका ना, काही अर्जंट काम असेल तर आत्ता मला सांगा. अडचण आहे का काही काका? अडचण? अडचण म्हणजे थोडी पैशांची अडचण होती. 6 महिन्यापूर्वी सदाला उधार दिले होते. आठवड्यात देईन म्हणाला होता, पण मध्ये कामाच्या गडबडीत मी विचारायचं विसरून गेलो. नाही म्हणजे त्याने एकदा परत दिले, परत घेतले सुद्धा. म्हणजे सदाभाऊजींनी तुमच्याकडून उधार पैसे घेतले होते? अहो उधार नाही हो, अहो त्याला गरज होती, मी दिले एवढेच. शेवटी आपण आपल्या माणसाच्या गरजेला उपयोगी पडायचं नाही तर कोणी पडायचं? सदा तसा चांगला मुलगा आहे, तो पैसे नाही बुडवणार. कदाचित तो पैसे द्यायला घरी आलाही असेल, पण मीच 4-5 दिवस बाहेर होतो. असो मनीषा, मी फक्त येऊन गेलो म्हणून सांगशील ना त्याला? किती आले टोटल? आधीचे 370 आणि आत्ताचे 50, म्हणजे तुझा आवडता नंबर 420. जो मी अजिबात नाहीये, कळलं ना? बडी सोप द्या, बडी सोप द्या. घ्या. चांगले ठेवा ना, चुकलंय हळद. 500 सुट्टे आहेत का? 500ची नोट आहे तुझ्याकडे? 500 द्या, 80 रुपये परत द्या. देतो. हे नाही सांगणार, बदलून द्या. ही चालेल? हां द्या. घ्या. अरे अरे 500 रुपये तर दे. देतो ना, का पळून चाललोय? दे. 500 दे, पैसे दे ना. देतोय. 500 रुपये तेच म्हणतोय, दे ना मग. नाही तेच म्हणतोय की 500 रुपये सकाळी या आपल्या ATM मधून 500 रुपये काढले, पण आता नाही आहेत पाकिटात. हा बघितलं, या बायकांचं असं पाकिटाला हात लावताना ना विचारच करत नाही. नाही पैसे घेताना विचारू नका, पण पैसे काढलेत बाबा हे सांगा तरी ना. काढले पैसे, हे असं ऐन वेळी तोंड घाशी पाडतात नाही. बस उगाच त्या पोरीच्या नावाने नको खाडू मोडूस रे. ती जी 500 रुपयाची नोट काढल्याची थाप मारतोयस ना मला. इथे सकाळी काढली इकडे. हा तेच ATM आहे ना, कालपासून बंद आहे, बंद. चल काहीतरीच काय बंद आहे. सकाळी काढलेत मी पैसे, इथून काढली मी नोट. अरे, इथे आत्ता होती. अरे, इकडे. मग काय? अरे 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 माझा गोल गप्पा. बाबा मला गोलगप्पा नाही मिहीर आहे. अरे बापरे, मिहीर आहे. वा वा, फिरायला गेला मस्त. बाबा मी राणीच्या बागेत गेलो. मावा राणीच्या बागेत वाघ दिसला का मग तिकडे? खाल्लं ना तुला? हा? मजा केली ना? वा. ए मिहीर, मामाचं ड्रॉइंग बुक दाखवलं का दिलेलं त्याने? हे घे जा, आतमध्ये जा, कलर करता. धर, वा. आतमध्ये बस. हा Yeah, ऐक. माने साहेब, काळींच्या प्रेसमधून आलोय. अरे हँडबिल आली वाटतं. वा 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 वा, थँक्यू. नीट चेक करून घ्या. नाही नाही नाही, काळेंवर विश्वास कसा दाखवायचा? आम्ही कम दिलेवाले नाहीये. हा? पैसे? एक मिनिट हा.
आत ये ना. अहो नको नको ये ना बाळा. अहो नको नको अरे, अहो, थोडं खरंच नको सरबत. मला नको मला अजून जायचं थोडस नको नको खूप ठिकाणी ये ना, वाटायचं ये. नको रे बाळा, उन्हात एवढा फिरतोस तू, ये ना जर थोडस. अहो नको 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 मला खूप ठिकाणी जायचं पार्सल द्यायला तुम्ही माझे पैसे देऊन टाका जातो मी नक्की नको तुला बाळा. हो. एक मिनिट हा. हा बोला सदाभाऊ. हा काळे साहेब कसे आहात, बरे आहेत ना? नाही नाही ते हँडबिल मिळाली आणि वेळेत मिळाली, त्यामुळे तुमचे पैसेही वेळेत देणार. आता सांगा चेक कोणाच्या नावाने काढू? चेक नाही चालणार सदाभाऊ, कॅशच लागेल. मागच्या वेळेला दिलेले चेक बाउन्स झाले होते आणि ते पैसे काढता काढता नाकी न आलो होतो. नाही काळे साहेब, काय प्रॉब्लेम असं झालंय की माझ्या सीएने मला स्ट्रिक्टली सांगितलंय की कॅशचे व्यवहार सगळे बंद. काय कायदा पण खूप स्ट्रिक्ट झालाय हो. उद्या जर त्यांना कळलं ना तर तुम्ही आणि मी दोघेही आतमध्ये. सदाभाऊ 1200 रुपयाचं तर बिल आहे, त्यासाठी कशाला येतील लोक? हो 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 काळे साहेब अहो काय बोलताय तुम्ही? वर्षभरात काय फक्त 1200चा धंदा करता तुम्ही? चांगला 10-12 लाखाचा धंदा होत असेल तुमचा. आणि हे त्यांना माहितीच असणार, कधी धाड टाकतील, चांगली माणसं नसतात ती. अहो सूत मिळालं ना स्वर्ग गाठतात ते, माहितीये का? तुम्हाला जर चेक घ्यायचे नसतील ना तर अकाउंट ट्रान्सफर करून घ्या ना. तुमचे अकाउंट डिटेल्स पाठवा मला, मी लगेच पैसे ट्रान्सफर करतो. नक्की ना? लगेच करतो बस. ठीक आहे, मग मी पाठवतो. लगेच पाठवा. हो बघितलं, तुझी बँकेत खेपा घालायची झंझटच मिटवून टाकली मी. मग चल या बाळा, आता थांब 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 थांब. ठीक आहे. अरे वा, हा, छान. हे बघ, मनीषा स्पेशल रत्नागिरी हापूस अमराईतून डायरेक्ट तुमच्या घरात. मनीषा स्पेशल. वाह. अहो पण याला माझं का नाव दिलं? मेहनत तुमची असते, नाव मात्र माझं. लक्ष्मी असतो माझी, लेडी लक माझं. तुला आठवतं आपण बॉपिनचा धंदा केला होता, महिलांचं प्रोडक्ट म्हणून मी तुझं नाव दिलं होतं. किती फायदा झाला होता आपल्याला. हा पण धंदा मस्त चालला ना. तुझ्यासाठी मस्त साडी घेऊया. आणि आपल्या पोरासाठी मस्त ड्रेस. आई आई मी कसा दिसतोय? किती छान दिसतोय धोंडू. मग आपण तिघं मिळून एका मस्त हॉटेलमध्ये जाऊ. मंगळसूत्र छान दिसतंय तुला मित्रा. लेमन कॉरिंडर सूप दे, 2x3. नाही तर 3 करून टाक. आणि पोटॅटो पनीर मिन्स दे, अमेरिकन चॉप्सी. आणि बाकी जेवण आणि डेझर्ट नंतर सांगतो मी तुला. काही आणू नकोस रे यांच्यासाठी. आधी मागची उधारी चुकती कर. अहो पण आम्ही नाही घेतली. मुली, तू नाही, तुझी काहीही चूक नाही. पण हा तुझा नवरा भेटेल त्याच्याकडनं पैसे घेतो आणि परत द्यायचं नाव नाही. नाही माझ्या हॉटेलमध्ये तर नेहमी येऊन फुकट खाऊन जातो. 420 रुपयाची उधारी बाकी आहे याची. काय काय हो, तुम्ही फुकट खाता? अगं नाही ग. अन्नासाठी कशाला कोणाची हाय घ्यायची? अरे नाही, खरंच सांगतो. आपल्याला लाभेल का ते? अगं नाही, मी नाही उधारी घेतली आहे. खरं तर या तात्याला मीच मदत केली आहे. त्याच्या या हॉटेलच्या इन्स्पेक्शनच्या वेळी ना मी मदत केली याला, माहितीये. 1 रुपया घेतला नव्हतं, नाही तर 5-10 हजाराला फटका पडला असता याला. तेच चुकलं माझं. मी सगळं करून घ्यायला पाहिजे होतं. हा मग घ्यायचं होतं ना करून. माझंच चुकलं. घेतले पाहिजे होते त्यावेळी पैसे. मला या हॉटेलमध्ये काहीच खायचं नाहीये. मला तर पाणी पण प्यायचं नाहीये. उठ उठ उठ. चल चल, आपल्याला काय थांबायचं. मला माहिती, आत्ताच्या आता इथून चल. चल तू आता इथून. कुठे काय? अरे यार. अगं स्वप्नातच रमलो होतो मी. तुला 5 स्टार हॉटेलमध्ये नेत होतो. तू नको नको म्हणत होतीस म्हणून तुझ्या हातला पकडून खेचत घेऊन जात होतो. तुमचं आपलं काहीतरीच असतं. अरे काहीतरीच नाही, खरंच. हो मिस्टर,
या स्वप्नातल्या दुनियेतनं ना बाहेर या आता आणि आजूबाजूला काय चाललंय तिकडे लक्ष द्या. काय चाललंय? आपण झोपायची तयारी करतो. आपल्या घराबद्दल नाही बोलते मी. मग? पाध्ये काका आले होते आज. पैसे मागत होते. अहो त्यांच्या पेन्शनचे पैसे असतात ते तरी वेळेवर परत करा. म्हणजे त्यांना पैसे नाही मिळाले? म्हणजे तुम्ही त्यांना पैसे दिले होते? हो म्हणजे काय नाही, म्हणजे मी गेलो होतो द्यायला पण घराला कुलूप होतं म्हणून मी पाकिटात टाकले आणि दरवाजाच्या खालून आतमध्ये सारले. अहो पण तुम्ही ते नीट सरकवले ना. हो म्हणजे काय? नाही म्हणजे मग येणाऱ्या जाणाऱ्यांपैकी कोणी काढून घेतले असतील तर? नाही असं कशाला कोण घेईल का? मी विचारतो काकांना. त्यांचा विसरभोळेपणा पण खूप वाढत चाललाय. हो ना. अरे बरं झालं आठवलं. हे बघ त्या आंब्याच्या बिझनेससाठी मी तुझं पण नाव आणि नंबर दिलाय. असू दे, ऐक माझं कोणाचा फोन आला तर मला यातलं काही माहित नाही असं बोलून नकोस, कळलं का? हात भाव वगैरे करायचा असेल तर मी बोलेन, पण हे काय करतात माहिती आहे? हे बाई माणूस बघतात, तुम्हाला इमोशनल करतात आणि भाव कमी करून घेतात. त्यामुळे जरा सांभाळतो. अगं कशाला माझा नंबर? दे ना, असू दे ना. जाऊ दे आता, मला झोप आली. अरे ऐक ना. ए सुदर्शन साळ कुठे? काय हो, सुदर्शन चाळीमध्ये कोणाकडे जायचंय? नाही सहज म्हणून विचारलं. मला सदामनेंना भेटायचंय, त्यासाठी आले होते. म्हणजे तुमची सुद्धा उधारी बाकी आहे? अहो काहीतरीच काय बोलताय. माझ्या जावेच्या ओळखीचे आहेत ते. मला माझी रूम विकायची आहे ना, त्यासाठी आले होते मी त्यांना भेटायला. काय सदा तुमची रूम विकत घेतोय? एवढे पैसे आहेत पठ्ठ्याकडे? अहो आणि इथे उधारीवर खातो. अहो त्यांच्याकडे किती पैसा आहे मला काय करायचंय? माझी रूम विकून देणार आहेत ते. अहो इस्टेट एजंट आहेत ना सदा भाऊ, म्हणून आले भेटायला. इस्टेट एजंट? आहेत इस्टेट एजंट सुद्धा आहेत. पण काय ना, मे आणि जून मध्ये त्यांना घरं विकायला वेळ नसतो. का? काय मे मध्ये आंबे आणि जून मध्ये छत्र्या रेनकोट विकण्यातनं वेळ कुठे मिळतो त्यांना? म्हणजे सदाभाऊ आंबे सुद्धा विकतात? मग हो, सदाभाऊ काहीही विकू शकतात आणि कोणालाही विकत घेऊ शकतात. हा हो. आणि काय मस्त. वहिनी हा बोल. मस्त. अरे हो चालेल. हॅलो, हा 1 मिनिट होल्ड कर. हा बोल. का नाही रे, चाललंय. हॅलो 1 मिनिट, प्लीज होल्ड कर. हॅलो बोल. काय नाही मजेत. थँक्यू. पैसे मिळाले आणि उधारी कोणाची द्यायची यात? कृष्णा, तुझ्या आईला. कृष्णा, कृष्णा, ही बाईक तुझी नाहीये आणि याला काही झालेलं नाहीये. सदा आज खरंच माझ्याकडे पैसे नाही. खरंच नाहीये. कालच गावी आई बाबा. हो मान्य मला. खरंच आज मी पैसे देतोय. अरे मी देतोय पैसे. मी देतोय पैसे. ऐकतोयस का तू? मी पैसे देतोय तुला. तू देतोय? हा मी देतोय तुला पैसे. ठीक आहे, तुझे 300 रुपये बाकी होते की नाही? हे 500 रुपये 200 रुपये मला परत कर. तुम्हाला काय वाटतं उधार मागत फिरत असतो काय रे मी? हा परत पण करतो मी पैसे. गैरसमज पसरू नका माझ्याबद्दल. ठीक आहे, चला मजा कर 500 रुपयाची. बाय बाय. सदाने चक्क आज उधारी परत केली. सूर्य आज पश्चिमेकडून उगवलेला असणार माझ्यासाठी तरी. एक्सक्यूज मी, तुम्हाला सुदर्शन साळ कुठे माहितीये का हो? मला सदामानेंना भेटायचं होतं. तुमची पण उधारी बाकी आहे? अहो तुम्ही नसत्या चौकशा करू नका हो. फक्त सदामाने कुठे राहतात तेवढं सांगा मला. ही बघा, ही सुदर्शनचा आणि तिचा 3रा दरवाजा. थँक्यू.
ह्या बाईकडनं सुद्धा पैसे घेतले असतील काय? हो या ना बसा. बरं पत्ता शोधायला काही त्रास नाही ना झाला तुम्हाला? छे छे हो सदा मने म्हणून विचारताच लोकांनी तुमच्याच घराकडे बोट दाखवलं. अहो ते आमच्या ह्यांच्यामुळे. ते खूप फेमस आहेत एरियामध्ये, कुणी त्यांना ओळखत नाही असं नाही. बरं तुम्ही चहा घेणार की सरबत? नाही म्हणजे गरमीत ना आलायत ना, सरबतच देते. हा नाही अरे केम छे व्यासभाई, केम छे? अरे મજામાં. અરે નહીં વ્યાસભાઈ, 1 BHK માં ઇન્ટરેસ્ટ જ નથી મને. ના एवढी डोकेफोडी करायची, धावपळ करायची. कमिशन किती मिळतं? 25,000 रुपये. नको, त्यामुळे ठरवून टाकलंय 1 BHK 1 RK नको. 2 BHK असेल तर बोला. गिराईक रेडी छे ना भाई, तुम सिर्फ बताओ. कधी पण सांगा. हा, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण. हो. अहो अरे वहिनी, तुम्ही कधी आलात? नमस्कार. काय झालं अचानक म्हणजे? अहो सदा भाऊ, तुम्हीच तर आता फोनवर म्हणालात ना की तुम्ही फक्त 2 BHK फ्लॅट विकता म्हणून. आमचं तर 1 रूम किचन आहे. वहिनी बसा सांगतो मी. बसा सांगतो मी. वहिनी, तुम्ही आज ओळखताय का मला? तुमच्यासाठी वेगळे नियम आहेत, त्यांच्यासाठी वेगळे नियम आहेत. तुम्ही 1 RK विकताय ना, म्हणजे इन्व्हेस्ट केलेला फ्लॅट विकताय ना. स्वतःचा 2 BHK आहेच की तुमचा. अहो पण विकायचा तर तो आहे. 1 RK ना. तुमच्या मिस्टरांनी सगळं सांगितलेलं आहे मला, काही टेन्शन घेऊ नका. ए तू लवकर सरबत वगैरे दे काहीतरी त्यांना. असं काय करते? अहो मी त्यांना विचारलं पण त्या नाही म्हणाले. नाही नको. नाही वहिनी प्लीज. तुम्ही पहिल्यांदा आमच्या घरी आलात, असं नाही. एक काम कर, कोकम सरबत दे, उन्हाळ्यासाठी चांगलं असतं ते. आणते. हा ये. वहिनी, म्हणजे जरा थोडस बोलायचं होतं तुमच्या. म्हणजे तुमच्या मिस्टरांशी माझं बोलणं झालंय. काहीच टेन्शन नाही, काही प्रॉब्लेम नाही. 2,000 रुपये हवे होते. नाही, उधार, अगदीच उधार. म्हणजे काय की नवीन आंब्याचा बिझनेस सुरू केलाय ना, तर सुरुवातीला माझ्याच खिशातून पैसे टाकावे लागणार आहेत. नाही हे बघा वहिनी, तुमचे पैसे बुडतील हे टेन्शन अजिबात घेऊ नका. बघा आता मी तुमचा फ्लॅट विकणार, त्याचे पैसे तुम्ही मला देणार. त्या बदल्यात आत्ता 2,000 रुपये द्या. उधार आहे फक्त ते. देताय ना? हो. म्हणजे आंबे चांगले आले काय यावेळी? खूप चांगले आले. एक पेटी पाठवून दे तुम्ही. पुढच्या वेळी नक्की ऑर्डर द्याल बघा तुम्ही. हो थँक्यू. म्हणजे तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणून आमचं चाललंय, बाकी काही नाही. हा पण यावेळी खूप चांगले आंबे आले तर आंबे नक्की पाठवणार मी, आणि पैसे द्यायचे नाहीत अजिबात, कळलं? हो 1 मिनिट फोन आला. हे बघ आंब्याची ऑर्डर. काय सांगणार आता तुम्हाला? हॅलो, हाय. हा. अरे नमस्कार भाई, कसे आहात? बरे आहात ना? तुम्ही का त्रास करून घेतलात? मी स्वतः आलो असतो तुमच्याकडे. तुम्ही दिलेले पैसे म्हणजे बँकेत आहेत असं समजा, कधीही बुडणार नाहीत. हो. अरे पैसे देऊन किती दिवस झाले रे? झाले भाई, 7-8 महिने झाले. परतीचा वायदा कधीचा होता? 2 महिन्यात देतो असं म्हटलं होतं, पण थोडस गरीबाला मुदत द्याल जरा. आज दिवसभरात पैसे पोचले पाहिजेत, कळलं का? काय भाई, तुम्हाला पैशाची काय कमी आहे? म्हणजे तुमच्याकडे आहेत ऑलरेडी खूप पैसे. मला अजून 1 दिवस मिळाला असतं तर अरेंजमेंट करता आले असते, बाकी काही नाही. बस आज संध्याकाळपर्यंत पैसे पोचले नाही ना तर तुझ्या घरी येऊन राडा करेन, आलं का लक्षात? हो. चल जा. हो. पैसे तयार ठेवायचे. नक्की भाई. आरामात साहेब. या साहेब नमस्कार. पोचवतो पैसे. हा.
सदाशेठ, अरे बरं झाला तू भेटलास. अरे ते माझे 700 रुपये दे ना, खूप गरज आहे यार. गरज वाईट, खूप हो ना? वाईट गरज. हो हे बघ, तू आता डाचे देऊ नको, तुझ्याकडे पैसे असणार. नाही होते. आता एका मित्राला गरज होती. तू असं नाही ऐकणार. अरे ऐक ना. अरे ऐक ऐक ना. अरे नाही. ऐक ऐक काय. अरे सदाशेठचं पाकिट एकदम भरलंय. अरे नाही भरलेलं नाहीये ते. कुठे बसे आज? अरे बसले नाही. पैसे अरे नाही एवढे नको. अरे हे घे ठेव. अरे ते द्यायचे मला. ओ पाते काका, ये ये. नाही अरे काका. सदाशेठ काका कसे आहेत काका? बरे आहेत ना? पुढे फिरायला गेला होता. चला या या या. सदा कुठे? ते नाही आहेत घरात. काही काम होतं का? अहो तुम्ही असे सरळ आतमध्ये काय घुसताय? कोण आहात तुम्ही? राणे बहिणी, पाद्य आजोबा. ओ बाई, इकडे घरात या. आपण आपले पैसे मागायला आलोय. तुमच्या नवऱ्याकडून आपल्याकडून उधारी घेतली होती त्यानं 8 महिन्यापूर्वी. किती? परतीचा वायदा 2 महिन्याचा होता. किती? 2. हा. आता तुमचा नवरा पैसे द्यायला टाळाटाळ करतोय. बायका पोरं असलेला माणूस म्हणून आतापर्यंत गप्प बसलो, पण तुमचा नवरा तर लईच माच करतोय. हे बघा बाई, आपण लई डेंजर माणूस आहे. आपल्या नादाला लागायचं नाही. तुमच्या नवऱ्याने जर पैसे दिले नाही ना, तर हातपाय तोडीन त्याचे मी. त्यात त्याचा जीव गेला ना, तर मला दोष देऊ नका. अहो असं अभद्र काय बोलताय? ओ बाई, ते अभद्र की काय आहे ना, मला कळत नाही. आणि काय हो, तुमचा नवरा असे पैसे उचलून आणतो, त्याच पैशावर तुम्ही एवढी मजा मस्ती करता ना, तेव्हा काय वाटत नाही का तुम्हाला? आणि मग दारावरती पैसे घ्यायला लोक आली की मग त्यांच्या समोर हात पसरता. खरं तर आहे ना, तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या पापात वाटेकरी आहात. समजलं का? तुम्हाला सुद्धा भीक घालून काय फायदा नाही. असं वाटतं ना, तुमच्या घरातली एक एक वस्तू घेऊन जावी. उदारी चुकती करता करता संपूर्ण घर खाली होईल ना, तेव्हा कळेल तुम्हाला. अहो प्लीज तुम्ही असं काही बोलू नका. हो दिवे लागण्याची वेळ झाली. लक्ष्मी येते घरात. लक्ष्मी. लक्ष्मी. तुमच्याकडे कुठे येते हो लक्ष्मी? तुमच्याकडे येते ती फक्त उधारी. अहो काका असं काय करताय? मी पैसे दिले तुम्हाला. कधी? 2 स्पेशल पाठव. हा मी सांगतो तुम्हाला, नीट ऐका मी काय सांगतो ते. हे बघा, तुम्ही गावी जाणार होतात, त्याच्या 1 दिवस आधी मला भेटलात तुम्ही. मला म्हणालात की माझे पैसे कधी देणार? मी म्हटलं तुम्हाला 2 दिवसानंतर पैसे देतो. तुम्ही गावी निघून गेलात. 2 दिवसांनी मी तुमच्या घरी गेलो. तुमच्या घराला कुलूप होतं, त्यामुळे जे पैसे मला तुम्हाला द्यायचे होते, हे घ्या, हे घ्या. हे जे पैसे मला तुम्हाला द्यायचे होते ते मी पाकिटात टाकले. कुठले पैसे? मी तुम्हाला देणं होतो ना, ते पैसे मी पाकिटात टाकले आणि दरवाजाच्या खालून आतमध्ये सरकवले. कळलं? त्यानंतर तुम्ही गावाहून परत आलात. दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला विचारलं, काका तुम्हाला पैसे मिळाले का? तर तुम्ही काय म्हणालात? हो. मग तेच सांगतो मी, म्हणजे तुम्हाला पैसे मिळालेले आहेत. पैसे मिळालेत म्हणजे तुम्हाला, हो की नाही? हा. अरे हो. हा हा हा. मी हो म्हणालो, पण काय आता? पण काय? हा घ्या चहा घ्या. तरी मला राहून राहून असं का वाटतंय? काय वाटतंय आता काका? अजूनही माझी उधारी बाकी आहे. नाही असं कसं काका? तुम्हाला गंडवेन का मी? बाकीच्यांचं ठीक आहे, तुम्हाला कशाला गंडवेन मी? आता क्लिअर झालंय ना सगळं? काय क्लिअर? अहो काय क्लिअर म्हणजे काय? तुम्ही गावी गेलात, मी तुम्हाला पैसे दिले, पाकिट कुलू पाकिट घेतलं, त्या दरवाजाच्या खालून सरकवलं, तुम्ही आलात, पाकिट बघितलं, म्हणजे पैसे मिळाले ना? हा बस मिळाले पैसे, म्हणजे उधारी संपली ना? हो. हा 1000 रुपये हवे होते. पुन्हा उधारी? आंब्याचा बिझनेस करतो मी. हे घे. काय झालं? की उधारी नको, ते पैसे देणं नको, आणि ते लक्षात ठेवणं नको रे बाबा. बाप रे बाप, नको नको नको. काका हो, आंब्याचा बिझनेस करायचा, याचे तरी पैसे द्या. उद्या देतो तुम्हाला. हे घे, उद्या पक्का. हा आमचं गाव.
दादा ते आले की मी सांगते ना त्यांना. मला खूप काम येतो. अहो तुम्ही करा ना तुमची कामं. आपली काय हरकत ना, चालू दे तुमची कामं. ओ बाई, अहो आपण काय चोर नाही. आपण आपले पैसे मागायला आलो इथे. आलं का ध्यानात? अहो पण ते कधी येतील मला माहित नाही, आणि त्यांचं येणं पण नक्की नसतं. हरकत नाही. अहो चिक्कार टाइम आहे आपल्याकडे. पण आज काय आपण पैसे घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. 12 वाजू दे का 1 वाजू दे, अगदी सकाळ झाली तरी बी चालेल. आपण आहे इथेच बसलेलो. तुमच्यासारख्या माणसांशी आहे ना असंच वागायचं. एकदम बेस झालं बघा. तुम्ही लागा ना तुमच्या कामाला. उगाच कशाला वेळ दवडायचा. मी आता वर टीव्ही बघतो. हा टीव्हीचा रिमोट कुठे दिसेना. काय फायदा, केबलचे पैसे भरले नसणार. टीव्ही कसला लागतोय आहे की नाही. किती कष्टाने वाचवून ठेवले होते, आणि ते या माणसाला द्यावे लागते.